राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांचा रविवारी दुपारी विवाह संपन्न झाला। परळमध्ये हा विवाह समारंभ पार पडला। त्यानंतर अमित आणि मितालीच्या रिसेप्शन सोहळाही मोठ्या दिमाखात पार पडला। यावेळी नववधूवरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी अनेक दिग्गज मंडळींनी हजेरी लावली होती। उद्धव ठाकरेंसह पत्नी आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनीही लग्नाला उपस्थिती दर्शवली होती। मात्र काही वेळातच उद्धव ठाकरे सहकुटुंब लग्नात निघून गेले। राज ठाकरेंनी मोदींना आमंत्रण नाकारल्यानंतरही फडणवीस गडकरींनी विवाह सोहळ्याला उपस्थिती लावल्याचं पाहायला मिळालं। मात्र आमंत्रण देऊनही राहुल गांधी अनुपस्थित होते। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी देखील अमित ठाकरेंना विवाहस्थळी जाऊन आशीर्वाद दिले। त्यांच्यासोबत अजित पवारही या लग्नाला उपस्थित होते। अमित यांच्या लग्नाला राजकीय तसंच सामाजिक क्षेत्रातील अनेकांनी हजेरी लावली होती। बाबासाहेब पुरंदरेंनीही वधूवरांना शुभाशीर्वाद दिले, तर डॉक्टर लहानेही या सोहळ्याला उपस्थित होते। अमिताभ बच्चन, मुकेश अंबानींसह नीता अंबानी आणि आशा पारेख यांच्यासह अनेकांनी रिसेप्शनला हजेरी लावत वधूवरांना आशीर्वाद दिले। सलमान खानचे वडील सलीम खान, शाहरुख खान, जितेंद्र, रणधीर कपूरही या ग्रँड रिसेप्शनला उपस्थित होते। किरीट सोमय्या, आशिष शेलार तसंच सुशील कुमार शिंदे यांनी देखील या सोहळ्याला हजेरी लावली। सचिन तेंडुलकर, झहीर खानही उपस्थित होते। या लग्न सोहळ्याला फरहान अख्तर सुद्धा उपस्थित होता। धनंजय मुंडे, मिलिंद देवरा, हितेंद्र ठाकूर यांनी सुद्धा या रिसेप्शनला हजेरी लावली होती। सुनील तटकरे, छगन भुजबळ, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह गणेश नाईक यांनी देखील ग्रँड रिसेप्शनला हजेरी लावली। यावेळी रितेश देशमुख हा देखील लग्नाला उपस्थित होता। तसंच आशा भोसले, माधुरी दीक्षित, जॅकी श्रॉफ आणि साजिद खान यांनीही लग्नाला हजेरी लावली। या रिसेप्शनला सुभाष देसाई, अमित देशमुख, IAS मनीषा म्हैसकर यांनी सुद्धा हजेरी लावली। सचिन पिळगावकर, सचिन खेडेकर, अभिनेत्री श्रेया बुगडे, अभिनेता सिद्धार्थ जाधव यांनी सुद्धा अमित मितालीच्या रिसेप्शनला हजेरी लावून वधूवरांना शुभाशीर्वाद दिले। संजय नार्वेकर, अजय अतुल, उपेंद्र लिमये, मकरंद अनासपुरे या मराठी कलाकारांनी सुद्धा या रिसेप्शनला हजेरी लावली। आज मातोश्रीवर शिवसेना खासदारांबरोबर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बैठक घेणार आहेत। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची ठरणार आहे। आता या बैठकीनंतर युती होणार का तुटणार या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं। औरंगाबादमधील हेडगेवार हॉस्पिटलमध्ये रविवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या देवगिरी प्रांत समन्वयकांची गुप्त बैठक झाली। या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबरोबर अनेक मंत्री सुद्धा उपस्थित होते। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी सरकारला दिलेल्या घरचा आहेर दिलाय। पोकळ आश्वासनं दाखवणाऱ्या नेत्यांना जनता झोडपून काढते असं वक्तव्य करत नितीन गडकरी यांनी अनेकांच्या भुवया उंचावल्या। गडकरींचं हे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून तर केलं नाही ना, अशा चर्चा दबक्या आवाजात आता सुरू झाल्यात। मुंबईत भारतीय जनता पक्षाच्या नवभारतीय शिववाहतूक संघटनेच्या बोधचिन्ह आणि वेबसाईटचं अनावरण झालं, त्या प्रसंगी ते बोलत होते। बॉलिवूडमधली मराठमोळी अभिनेत्री ईशा कोप्पीकरनं भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय। षण्मुखानंद सभागृहात झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत ईशानं भाजपमध्ये प्रवेश केला। आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी शिवसेनेकडून स्वबळाच्या नाऱ्याचा वारंवार पुनरुच्चार केल्यानंतरही भाजपकडून युतीसाठी प्रयत्न सुरू आहेत। दरम्यान शिवसेनेकडून युतीसाठी होकार यावा यासाठी भाजपनं नवा प्रस्ताव दिला असून या प्रस्तावानुसार भाजपनं सेनेला 2 जागा वाढवण्याची तयारी दर्शवली आहे। त्यानुसार दोन्ही पक्षांसाठी 50-50% जागांवर युतीचा फॉर्म्युला ठरणार आहे। पुढील निवडणुकीत युती व्हावी यासाठी भाजप नेते आग्रही आहेत। मात्र शिवसेनेचे नेते वारंवार स्वबळाची भाषा करत असल्यानं युतीचं खोडं अडलंय। अगदी शिवसेना पक्षप्रमुखही स्वबळाचा पुनरुच्चार करत असल्यानं युतीबाबत आता अनिश्चितता आहे। भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी आज पुन्हा एकदा पक्षाबद्दलची खतखत व्यक्त केली। ईव्हीएम हॅकिंगची माहिती असल्यामुळेच गोपीनाथ मुंडे यांची हत्या झाल्याचं एका हॅकरनं म्हटलंय। मात्र हे हॅकर खोटारडे असतात, त्यांच्यावर विश्वास ठेवू नये असं भाजपाने सांगितलं। तर माझे दाऊदशी संभाषण झाल्याचा दावा करणाऱ्या हॅकर मनीष भंगाळेवर का विश्वास ठेवण्यात आला असा सवाल फेसबुक येथील एका कार्यक्रमात खडसेंनी केला। नुकतेच ज्यांना भारतरत्न पुरस्कार दिले त्यामध्ये किती दलित, आदिवासी आणि मुसलमान आहेत असा परखड सवाल करत एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला। कल्याणच्या एपीएमसी मार्केट परिसरात झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या जाहीर सभेत ते बोलत होते। ओवैसी यांची विचार क्षमता संपली असून त्यांचे डोळे बंद असल्याची टीका केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केली।
अब्दुल कलाम यांच्यासह बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा सन्मान दिला, त्यामुळे ओवेसींनी असे विधान करून काय मिळतं हे कळत नाही, असंही हंसराज अहिर म्हणाले. सरकारकडून 2,900 कोटींची मदत जाहीर झाली आहे. 33% अधिक पिकांचं नुकसान झालेल्यांना मदत मिळणार आहे. तर 151 तालुक्यातील शेतकऱ्यांना ही मदत 2 टप्प्यात मिळणार आहे. केडीएमसीतनं 27 गावं वगळून त्यांची स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याचं आश्वासन देणाऱ्या भाजप सरकारला ही गावं निवडणुकीत ठेंगा दाखवणार आहे. भाजपनं खोटी आश्वासनं दिली असून त्याबाबत नागरिकांमध्ये जागृती करण्यासाठी 10 फेब्रुवारीपासून बॅनर लावणार असल्याचं 27 गाव सर्वपक्षीय संघर्ष समितीनं सांगितलं. ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पहिलं पदक जिंकणारे कुस्तीपटू खाशाबा जाधव यांना पद्म पुरस्कार मिळावा अशी मागणी खासदार रामदास तडस यांनी देवळी येथे आयोजित कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी केली. यावर केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांनी खाशाबा जाधव हा सन्मान मिळावा याकरता प्रयत्न करणार असल्याचं मत व्यक्त केलं. पालघर बोईसरच्या रेल्वे प्रवाशांसाठी आता एक खुशखबर आहे. स्थानिक खासदार राजेंद्र गावित यांच्या प्रयत्नातून पालघरला 2 तर बोईसरमध्ये एका लांब पल्ल्याच्या गाडीला थांबा मिळणार आहे. त्यामुळे हजारो प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे. बोईसर स्टेशनवर रविवारी जामनगर तिरुनेलवेली एक्सप्रेस रेल्वे गाडी थांबवण्यात आली. तिथे या गाडीचं मोठं जंगी स्वागत करण्यात आलं. गावितांसह शेकडो प्रवाशांनी गाडीला हिरवा झेंडा दाखवला. कोचुवेळी पोरबंदर आणि कोचुवेळी डेहराडून या 2 गाड्यांना पालघर स्थानकावर आता थांबा देण्यात आला. राज्यातील विविध जिल्ह्यात धनगर समाजाला आरक्षण मिळावं याकरता पुढील 40 दिवस आंदोलन करण्यात येईल अशी माहिती राज्यसभा खासदार डॉक्टर विकास महात्मे यांनी दिली. ते नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. शिक्षक आणि पालकांसाठी साहित्य व मराठी भाषा हे जिव्हाळ्याचे विषय हवेत. मात्र पालकच जर मुलांसमोर हातात मोबाईल घेऊन बसल्यास मुलंही त्यातच रमतील. मुलांना भाषेची गोडी लावायची असेल तर आधी पालकांनी हातात पुस्तक घ्यायला हवं. भाषा साहित्याविषयी मुलांशी संवाद साधायला हवा असं आवाहन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर अरुणा ढेरे यांनी पालकांना केलं. पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमधील प्रवाशांना सेवा पुरवण्यासाठी 58 नव्या बसेस पीएमपीच्या ताफ्यात येत्या 8 दिवसांत दाखल होणार आहेत. त्यातील 25 ई बस असून तेजस्विनी योजनेअंतर्गत 33 बस महिलांसाठी आहेत. ई बसच्या चार्जिंगसाठी 16 युनिट उभारण्याचं काम भेकराई नगर आणि निगडी आगारात पूर्ण झाले. सहारागाव अंधेरी पूर्व येथील हयात हॉटेलसमोर एका टॅक्सीला अचानक आग लागली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं. आग कशी लागली याचा तपास पोलीस करतात. इचलकरंजी येथील आरके भवन परिसरातील भुयारी गटार योजनेच्या साहित्याच्या गोडाऊनला आग लागून सुमारे 2 लाखांचं नुकसान झालंय. या आगीत कार्यालयीन साहित्य जळून खाक झालं. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनी ही आग आटोक्यात आणली. पुणे महापालिकेला नव्या आर्थिक वर्षात होर्डिंग धोरणातून 100 ते 150 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळणार असल्याचं बेकायदा होर्डिंगधारकांना थारा न देण्याची भूमिका पालिका प्रशासनानं घेतली आहे. वारंवार नोटीस बजावूनही विनापरवाना होर्डिंग थाटलेल्या जाहिरातदारांविरोधात थेट पोलिसात तक्रार देण्यात येणार आहे. मुंबईतल्या मुंब्रा येथून अजून एकाला एटीएसनं 24 वर्षीय तलहा उर्फ अबुबक्कर हनीफ पोत्रिकला अटक केली आहे. तलहाला औरंगाबादला न्यायालयात हजर केलं असता 5 फेब्रुवारीपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली. वाशी परिसरातल्या जुहू गावातील संकल्प लॉन्जमध्ये एका महिलेची गळा चिरून हत्या करण्यात आल्याचं उघड झालंय. मृत महिलेसोबत लॉन्जमध्ये आलेल्या व्यक्तीनेच या महिलेची हत्या केली आहे. दोघं लॉन्जमध्ये आल्यानंतर काही वेळेत महिलेसोबत झालेल्या व्यक्ती घाईघाईत लॉन्ज बाहेर निघून गेला. लॉज चालकाला त्याच्या संशय आल्यानं त्यांनी खोलीत जाऊन पाहिलं असता बेडवर महिला रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. लॉज चालकानं त्याची माहिती पोलिसांना दिली. मृत महिला मुंबईतील असल्याची माहिती मिळते. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतात. पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये एमआरआय काढण्यासाठी आलेल्या महिला पेशंटचा कपडे बदलतानाचा व्हिडिओ छुप्या कॅमेऱ्यानं काढल्याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी वॉर्डबॉयला अटक केली आहे. मात्र आरोपी लंकेश हा वॉर्डबॉय नसून तो हाऊसकीपिंगमधील कंत्राटी कर्मचारी असल्याचं हॉस्पिटलच्या प्रशासनानं सांगत त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. कल्याणसह डोंबिवलीतील भागातील कॉलेज तरुणांना भुलताबा देत त्यांच्याजवळील मोबाईल हिसकावून पळ काढणाऱ्या चोरट्याला कल्याण पोलिसांनी अटक केली आहे. रामकिसन शिंदे असं या चोरट्याचं नाव असून त्याच्याकडून 25 मोबाईल जप्त केलेत. यासोबत हा भामटा ज्यांना हे मोबाईल विकत होता त्यांनाही पोलिसांनी अटक केली. गेल्या अनेक दिवसांपासून कॉलेज तरुणांना रस्त्यात किंवा कॉलेज परिसरात अडवून तू मैत्रिणीला छेडतोस तर कधी माझ्या बहिणीसोबत चॅट करतोस अशा बहाण्यानं तो तरुणांचे मोबाईल चेक करण्याच्या बहाण्यानं मोबाईल हिसकावून तिथून पळ काढायचा. वाशिम जिल्ह्यातील रिधोरा येथे एका कंटेनरचा अपघात झाला होता. या अपघातानंतर त्या कंटेनरमधील माल चोरीला गेला होता. या प्रकरणी पोलिसांनी त्या 5 आरोपींचा शोध घेत त्यांच्या मुसक्या आवळल्या. निळवंडे धरणाच्या अपूर्ण कालव्यांच्या 40 वर्षांनंतरही अपूर्ण आहेत. त्यामुळे 182 गावं पाण्यापासून वंचित आहेत. जोपर्यंत कालव्यांची कामं पूर्ण होत नाही तोपर्यंत सर्वच राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्याचा निर्णय संगमनेर तालुक्यातील कासारे ग्रामसभेने घेतला. ग्रामसभेतील या ठरावाला सगळ्यांनीच पाठिंबा दिला.
मुंबईकरांच्या घरोघरी जाऊन त्यांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या 4000 आरोग्य सेविकांना गेल्या 20 वर्षांपासून त्यांच्या हक्काच्या सुविधा मिळत नाहीयेत. पालिका प्रशासनाच्या या अन्यायकारक भूमिकेविरोधात आजपासून शेकडो आरोग्य सेविका बेमुदत काम बंद आंदोलन करणार आहेत. संघटनेच्या नेतृत्वाखाली आझाद मैदान येथे आंदोलन करण्यात येणार आहे. जुनी पेन्शन लागू करावी यासाठी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन करण्यात आलं. यावेळी हजारोंच्या संख्येनं शिक्षक, आरोग्य विभाग, महसूल विभाग, ग्रामविकास, कोषागार विभाग आणि विविध विभागाचे कर्मचारी तिथे उपस्थित होते. भीमा कोरेगाव येथील ऐतिहासिक लढ्यात 500 शूर महारांनी 2800 सैन्य असलेल्या पेशव्यांचा केलेला पराभव आणि पूर्वजांच्या शौर्याला मानवंदना म्हणून चाळीसगाव शहरातून भीमा कोरेगावच्या प्रतिकृतीची मिरवणूक काढण्यात आली. त्याबरोबरच लोकशाहीला घातक असल्याचं सांगत ईव्हीएम मशीनची प्रेतयात्रा देखील यावेळी काढण्यात आली. या मिरवणुकीत बहुजन क्रांती मोर्चा, रयत सेना, बंजारा क्रांती दल, पारधी समाज संघटना देखील सहभागी झाल्या होत्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, ईव्हीएम मशीन बंद करा अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. पुणे येथे झालेली खेलो इंडिया स्पर्धेत आणि मलेशिया येथे झालेल्या शालेय राष्ट्रीय स्पर्धेत इचलकरंजीतल्या डायनामिक स्पोर्ट्सचे 2 खेळाडूंचं जंगी स्वागत करण्यात आलं. रोहनने एका सुवर्णपदकाची कमाई केली तर ओंकारनं सुवर्णपदक मिळवत कबड्डीमध्ये 5 पदकं सुद्धा मिळवली. 66व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या आयोजनाची जय्यत तयारी रायगडमधील रोहा येथे सुरू आहे. तटकरे क्रीडा नगरीत 4 दिवस हे सामने रंगणार आहेत. एकूण 4 मॅचच्या मैदानात होणाऱ्या सामन्यातून राष्ट्रीय संघ निवडला जाणार आहे. 15,000 प्रेक्षक बसण्याची क्षमता तसंच 2 मोठ्या एलसीडी स्क्रीन्सची सोय देखील करण्यात आली. औरंगाबादमध्ये आज रस्त्यावर व्हिंटेज कारचं आयोजन करण्यात आलं होतं. या गाड्या पाहण्यासाठी औरंगाबादकरांनी मोठी गर्दी केली होती. औरंगाबादमध्ये हॅपी स्ट्रीट कार्यक्रमात व्हिंटेज कारनं लक्ष वेधून घेतलं. कोल्हापुरात भीमा कृषी प्रदर्शन सुरू असून सध्या या प्रदर्शनात सर्वांना भुरळ घालते तो सुलतान नावाचा रेडा. एखाद्या राजाप्रमाणे थाट असलेल्या या रेड्याची किंमत आहे तब्बल 12 कोटी रुपये. सुलतानची ओळख जगातला सगळ्यात महागडा रेडा म्हणून झाली असून त्याच्या जातिवंत स्पर्मलाही जगभरातून मागणी मिळते. त्यामुळे दरवर्षी सुलतान कोट्यावधी रुपये कमवतो. अहमदनगर जिल्ह्यातील घारगाव येथील महिला सरपंचानं आगळ्या वेगळ्या पद्धतीनं महिला ग्रामसभेचं आयोजन केलं होतं. हळदी कुंकवाचं वाण म्हणून महिलांना केशर आंब्याच्या रोपांचं वाटप केलं तर गावातील महिलांना व्यसनमुक्तीची शपथ देत एक स्तुत्य उपक्रम राबवला. महिलांच्या सक्षमीकरणासाठी ध्यास घेतलेल्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील बहुजन समाजात काम करणाऱ्या जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून नुकताच कर्तृत्ववान महिलांचा जिजाऊंच्या लेखी पुरस्कार देऊन कृतज्ञता दिवस साजरा करण्यात आला. या प्रसंगी ठाणे आणि पालघर जिल्ह्याच्या असंख्य खेड्यापाड्यातून तब्बल 20,000हून अधिक महिला उपस्थित होत्या. बालपणातील खेळ आणि मस्ती आजच्या डिजिटल युगात हरवत चालली आहे. त्यांना उजाळा देण्यासाठी पडांग क्लासेसच्या कलाकारांनी रांगोळी प्रदर्शनातून बालपणातील खेळांचं उत्कृष्ट रेखाटन केलं. त्यांच्या या कलाकृती पाहताना प्रत्येक जण आपल्या भूतकाळात नक्की डोकावेल आणि आपल्या त्या आठवणी क्षणभर जगेल यात शंकाच नाही. 26 ते 30 जानेवारी असे 4 दिवस सकाळी 11 ते 7 या वेळेत हे रांगोळी प्रदर्शन प्रेक्षकांसाठी खुलं ठेवण्यात आले. या रांगोळी पाहण्यासाठी नागरिकांनी सुद्धा मोठी गर्दी केली. स्वामी शुक्रदास महाराज यांच्या हिवरा आश्रम येथील विवेकानंद आश्रमामध्ये स्वामी विवेकानंद जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. 54 वर्षांची महाप्रसादाची आणि महापांक्तीची परंपरा कायम ठेवत एक आगळा वेगळा महाप्रसाद एकाच ठिकाणी एकाच वेळी लाखो भक्तांना वितरण करून महापंक्तीचं दर्शन घडत आहे. यावर्षीच्या महापंक्तीचं खास वैशिष्ट्य म्हणजे महाप्रसादासाठी आलेल्या प्रत्येक भाविकांची परमेश्वर म्हणून पूजा केली आणि महापंक्तीनंतर अवघ्या 10 मिनिटात परिसर स्वच्छ करून स्वच्छतेचा जणू एक नवीन संदेशच देण्यात आला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर सध्या सगळीकडनंच कौतुकाचा वर्षाव होतोय. बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनीही त्यांची स्तुती करत राहुल गांधी उत्कृष्ट पंतप्रधान होऊ शकतात असं म्हटलंय. त्यांच्या नेतृत्वाखाली 5 राज्यातील मुख्यमंत्री काम करत असल्याचंही तेजस्वी यादव म्हणाले. प्रियंका गांधींचे राजकारणात प्रवेश झाल्यानंतर गोरखपूरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोस्टरबाजी केली. यात प्रियंका गांधींना मरणिकर्णिकेच्या रूपात दाखवले तर राहुल गांधींचा भावी पंतप्रधान म्हणून उल्लेख करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयात अयोध्या प्रकरणी 29 जानेवारीला होणारी सुनावणी आता पुढे ढकलण्यात आली आहे. घटनापीठातील न्यायमूर्ती एस.ए. बोबडे हे 29 जानेवारीस उपस्थित राहणार नसल्यानं ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली. सुनावणीची पुढील तारीखही निश्चित करण्यात आलेली नाही. भारतात बनवलेल्या ट्रेन 18चं नाव वंदे भारत एक्सप्रेस करणार असल्याची माहिती रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी दिली. सेफ्टी क्लिअरन्स ट्रायल्स आणि टेस्टचं मंजुरी मिळाल्यानंतर देशात बनलेल्या मध्यम जलदगतीची ट्रेन 18 ही प्रवाशांच्या सेवेसाठी आता सज्ज झालेली आहे. जम्मू काश्मीरमधील शोपिया लष्करी स्थळावर पुन्हा एकदा हल्ला झालाय. दहशतवाद्यांनी 44 राष्ट्रीय रायफल्सच्या कॅम्पवर हल्ला केलाय. दोन्ही बाजूंनी तुफान गोळीबार सुरू असून लष्करानं या परिसराला घेराव घातलाय.
उत्तर प्रदेशातील अमरोहामध्ये झालेल्या चकमकीत एका पोलिसाला वीरमरण आलं. या चकमकीत पोलीस कॉन्स्टेबल हर्ष चौधरी जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल बालमैत्रिणी किंजल सोबत विवाहबंधनात अडकलेत. गुजरातमधील सुरेंद्रनगरमधील कुलदेवतेच्या मंदिरात साध्या पद्धतीनं त्यांचा विवाह सोहळा पार पडला. यावेळी मोजकी पाहुणे मंडळी उपस्थित होती. एअरटेलने आपले 100 आणि 500 रुपयांचे प्लॅन नवीन आपल्या ग्राहकांसाठी आणलेले आहेत. या पॅकच्या माध्यमातून 28 दिवसांसाठी आउटगोईंग आणि लाईफ टाईम इन्कमिंग ग्राहकांना आता मिळणार आहे. Xiaomiने रेडमी नोट 7 हा स्मार्टफोन भारतात लॉन्च करण्याआधी सुपर नाईट सीन हे फीचर मोबाईलमध्ये समाविष्ट केलंय. त्यामुळे कमी उजेडातही आता चांगले फोटोज काढता येणार आहेत. फेसबुकनं फोटो शेअरिंग ऍप मोमेंट्सला बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. वापरकर्त्यांकडून मिळणाऱ्या कमी प्रतिसादामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं कंपनीकडनं सांगण्यात आलं. मोबाईल सिम कार्ड प्रमाणे डीटीएच कंपन्यांचे सेटअप बॉक्सही आता पोर्ट करता येणार आहे. ट्रायच्या या निर्णयानं ऑपरेटर कंपनीला कंटाळलेल्या ग्राहकांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. पीएनबी घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीला भारतात पाठवण्यास अँटिगुआ सरकारनं नकार दिलेला आहे. चोक्सीला भारतापर्यंतचा दूरचा प्रवासात त्रास होऊ शकतो असं कारण चोक्सीला भारतात न पाठवण्यामागे सांगितलं गेलं. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनमध्ये भारतीय दूतावासासमोर खलिस्तानची मागणी करणाऱ्या काही लोकांनी आंदोलन केलं. यावेळी त्यांनी तिरंगा जाळण्याचाही प्रयत्न केला. त्यांच्या या कृत्याचा अमेरिकेतील शीख समुदायाने निषेध केला. पाकिस्ताननं अफगाणिस्तानातील मजार ए शरीफ येथील वाणिज्य दूतावास रविवारी बंद केला. सुरक्षेच्या कारणास्तव हे पाऊल उचलण्यात आल्याचं पाकिस्तानकडनं स्पष्ट करण्यात आलं. चायनामध्ये सध्या एका हॉटेलची चर्चा आहे. या हॉटेलमध्ये चेक इन, रूम सर्व्हिस सारख्या सुविधांसाठी रोबोटचा वापर करण्यात येतोय. चीनच्या होंगझाओमधील हे हॉटेल भविष्य काळातील हॉटेल म्हणून ओळखलं जात आहे. तुर्किस्तानच्या एअरपोर्टमध्ये धडकलेल्या चक्रीवादळाचा एक व्हिडिओ समोर आलाय. या वादळाचा तडाखा इतका जबरदस्त होता की रनवेवर उभे असलेलं विमानही हलू लागलं. विमानतळावरील बस रनवेवरच वाऱ्याच्या जोरानं उलटली. युरोपीय देशांनी 8 दिवसात निवडणुका घेण्याची केलेली मागणी व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांनी फेटाळली. युरोपीय देशांनी मागणी करून आमच्यावर उपकार केले नाहीत असं प्रत्युत्तरही त्यांनी दिलं. सोशल मीडियावर स्विमिंग फेदर स्टारचा अतिशय आकर्षक व्हिडिओ व्हायरल होतो. या फेदर स्टारची अनेकांना भुरळ पडते. लहान मुलांप्रमाणे प्राण्यांनाही खेळण्याची आवड असते. अशाच एका शेळीच्या कोकराने चक्क झोपलेल्या कुत्र्याच्या अंगावर उड्या मारून आपली खेळण्याची हौस भागवली. इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय ज्यात एक कुत्रा चक्क पायऱ्यांवरून स्केटिंग करत येतो. अतिशय चपळाईनं हा कुत्रा स्केटिंग करताना पाहून अनेकांना आश्चर्य वाटतं. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना आज न्यूझीलंडमधील माउंट माउंगाई मैदानावर होतोय. 5 वनडे सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघानं 2-0 अशी आघाडी घेतली असून हा सामना जिंकून मालिका आपल्या खिशात घालण्याचा प्रयत्न भारतीय संघ करणार. मेलबर्नमध्ये झालेल्या 107व्या ऑस्ट्रेलिया ओपन टेनिस सामन्यात जोकोविचला पुरुष एकेरीचं जेतेपद मिळाले. संपूर्ण सामन्यात राफेल नदालवर वर्चस्व राखण्यात जोकोविचला यश आलं. भारताची फुलराणी सायना नेहवालनं इंडोनेशिया मास्टर्स स्पर्धेचं विजेतेपद पटकावलंय. अंतिम फेरीत सायनाची प्रतिस्पर्धी कॅरोलिना मरीनला सामन्यादरम्यान दुखापत झाल्यामुळे तिला माघार घ्यावी लागल्यानं सायनाला विजयी घोषित करण्यात आलं. महिलांविषयी अभद्र टिप्पणी केल्यानंतर निलंबित करण्यात आलेल्या केएल राहुल पुनरागमनाच्या सामन्यातला मोठी खेळणी करण्यात अपयशी ठरलाय. भारत अ संघाकडून इंग्लंड अ संघाविरुद्ध खेळताना राहुल 13 धावा करू शकला. या सामन्यात भारतीय संघानं इंग्लंडच्या संघावर 60 धावांनी विजय मिळवला. भारताने न्यूझीलंडला 2-0 असं पछाडल्यानंतर न्यूझीलंडच्या संघावर टीकेचा वर्षाव होतोय. न्यूझीलंड पोलिसांनी जर तुम्हाला हा संघ बॅट किंवा बॉल घेऊन फिरताना दिसला तर काळजी घ्या असा टोमणा न्यूझीलंडच्या संघाला मारत भारतीय संघाच्या कामगिरीची स्तुती केली. इंग्लंड विरुद्धच्या कसोटीत दमदार द्विशतक ठोकल्यानंतर जेसन होल्डर आयसीसी अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आलाय. तब्बल 45 वर्षांनंतर तो विंडीजचा प्रथम क्रमांकावर येणारा फलंदाज ठरला. याआधी 1974 मध्ये गॅरी सोबर्स यांनी ही कामगिरी केली होती.